एकदा ट्रेड घेतल्यानंतर प्रॉपर अनालिसिस करून थोडंफार कॉन्फिडन्स लूज होतो का, म्हणजे कॉन्फिडन्स असा चेंज होतो का? होतो. ट्रेड घेतल्यानंतर थोडा कॉन्फिडन्स फ्लक्च्युएट होतोय ना, तो हा एक पॉईंट आहे. हो. कायमस्वरूपी असं वाटतं का की अजून पण मी प्रिपरेशन मध्ये जाईल, शिकायचं शिल्लक राहिले अजून, असं काही वाटतं? हो. ठीक आहे. सो हा तुमचा टेक्निकल इश्यू नाहीये, हा तुमचा म्हणजे बिहेवियरल इश्यू आहे. ठीक आहे. सो याला आपल्या सीबीटीच्या रिस्क रिवॉर्डनुसार चेंज करावं लागेल, तुम्हाला रूल फॉलो करायला लागेल. ठीक आहे. सो हा जर प्रॉब्लेम होतोय ना आणि ह्याच्यावर कंट्रोल करावं लागेल, सो थोडंसं मेडिटेशन चेंज करा सर. जे आपण मेडिटेशन बघितलं ते, तरी मेडिटेशन वाढवा आणि ट्रेड घेताना, ट्रेडिंगला बसताना थोडंसं ब्रीदिंग टेक्निक हे थोडंसं वाढवा. हा त्याचा सिंपल रूल आहे, जास्त काही नाही. सो हा बिहेवियरल प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल तुमचा. सीबीटी बद्दल जर बोलायचं झालं, आपल्या पूर्ण कोर्स बद्दल, 1 महिन्याचा आपण जो कोर्स घेतला लाईव्ह मध्ये, मेंटरशिप मध्ये, त्यामध्ये टीचिंग स्टाईल कशी होती किंवा कोर्स कसा वाटला, काय सांगू शकाल थोडंसं? आपलं म्हणून हे होतं आपल्याकडे समजलं सगळं ना, सगळे पॉईंट समजले ना? असं वाटलं की काय आपण एकदम हाय लेवलचं एसएमसी काय शिकतोय असं कधी वाटलं का? नॉर्मल प्रायझेक्शन पेक्षा वेगळं आहे का हे नॉलेज, म्हणजे पूर्ण डिफरंट वेगळं म्हणता येईल का? 100% आहे की नाही? 100%. जे आतापर्यंत तुम्ही मार्केटमध्ये बघा, जेवढे एसएमसीचे कोर्सेस केले, जेवढे दुनियाभराचे आपण एसएमसीचे कन्सेप्ट शिकतोय, त्या कन्सेप्ट खरंच वापरायची गरज आहे का सर? नाही, मी त्यात खरंच नाही. एवढं सगळं आयुष्य राहिलं जे शिकवलं, एवढं आयुष्य. बरोबर. काय होतं, लोक नुसते त्यात अडकून पडले, तो कन्सेप्ट एवढं हे पण शिकतो ते पण शिकतो, गरजेच तर काहीच नाही. फक्त त्यामुळे जर आपण ही सीबीटी एकदम कमी करून जेवढी गरजे तेवढी, आता तुम्हाला बघा अख्खा 2026 कसला भारी जातोय बघा, दुसरं कुठे शिकूच नका काय, सगळं सोशल मीडिया वगैरे बंद करून टाका, खतरनाक काम होतंय.